महाराष्ट्रात सध्या राजकीय उलथापालथ सुरू आहे. शरद पवार यांचा राष्ट्रवादी पक्ष एनडीएमध्ये सामील होऊ शकतो, अशी जोरदार चर्चा आहे. याच दरम्यान भाजपाने यासाठी एक मोठी योजना आखल्याचे वृत्त देखील समोर येत आहे. भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या हवाल्याने सूत्रांनी सांगितले की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गटाला राष्ट्रीय लोकशाही आघाडीत म्हणजेच एनडीए अधिकृतपणे सामील होण्यासाठी एनसीपीच्या दोन प्रतिस्पर्धी गटांचे पुन्हा एकत्र येणे आवश्यक असेल. सूत्रांनुसार पक्षाचा असा विश्वास आहे की दोन्ही गट आपापसातील मतभेद मिटवून एकत्र आल्यानंतरच राष्ट्रवादी काँग्रेस एनडीएशी अधिक घनिष्ठ संबंधांचा विचार करेल. सूत्रांच्या मते केवळ शरद पवार किंवा त्यांच्या जवळच्या सहकाऱ्यांना आघाडीत सामील करून घेण्याची कोणतीही विशेष इच्छा नाही. दरम्यान भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसोबत महाराष्ट्रात युती करून सरकार चालवणारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षही आपल्या अपेक्षांबद्दल स्पष्टपणे बोलत आहे. शुक्रवारी पक्षाने म्हटले की भविष्यात होणाऱ्या कोणत्याही मंत्रिमंडळ विस्तारात एप्रिलमध्ये शपथ घेतलेल्या राज्यसभा सदस्य पार्थ पवार यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश व्हावा, अशी त्यांच्या कार्यकर्त्यांची इच्छा आहे. सोमवारपासून सुरू होणाऱ्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनात एनडीए सरकार संविधान 131वी दुरुस्ती विधेयक सादर करण्याच्या तयारीत असतानाही नवीन अडचण निर्माण झाली आहे. या विधेयकाचा उद्देश लोकसभेच्या जागांची संख्या 850 पर्यंत वाढवणे आणि नवीन मतदारसंघ पुनर्रचना प्रक्रिया सुरू करणे हा आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे लोकसभेत 8 आणि राज्यसभेत 1 जागा आहे. त्यांचा पाठिंबा किंवा किमान त्यांची तटस्थता सरकारसाठी निर्णायक ठरू शकते. पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षा आणि बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी या आठवड्याच्या सुरुवातीला सांगितले की जर प्रस्तावित मतदारसंघ पुनर्रचना सर्व राज्यांमध्ये जगांमध्ये एकसमान 50% वाढीच्या आधारावर असेल तर त्याला विरोध करण्याचे कोणतेही कारण नाही. तथापि त्यांनी असेही सांगितले की कोणताही निर्णय केवळ इंडी आघाडीतील चर्चेनंतर घेतला जाईल आणि पक्षाने समर्थनाचे औपचारिक निवेदन जारी केलेले नाही. बुधवारी रात्री उशिरा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शासकीय निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या नेत्यांच्या बैठकीनंतर राजकीय चर्चा तीव्र झाली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ही चर्चा पुनर्रचना धोरणाचा भाग असण्याऐवजी विशिष्ट मुद्द्यावर केंद्रित होती. जयंत पाटील यांनी सांगली जिल्ह्यातील त्यांच्या मतदारसंघाशी संबंधित स्थानिक प्रशासकीय बाबींवर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याची पुष्टी केली. दरम्यान जयंत पाटील यांनीही एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. कथित अतिक्रमण प्रकरणात उरण इस्लामपूर नगर परिषदेचे सभापती आनंदराव मलगुंडे आणि नगरसेवक सुनील मलगुंडे यांना अपात्र ठरवण्याच्या प्रकरणात हस्तक्षेप करण्याची विनंती केली. मिळालेल्या वृत्तानुसार गेल्या आठवड्यात शरद पवार यांनीही स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यालयात आपल्या आमदारांसोबत बैठक घेतली. स्थळाची निवड हा केवळ एक योगायोग असल्याचे सांगत सुळे यांनी हे वृत्त फेटाळून लावले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांचे नेते आणि सत्ताधारी गटातील प्रमुख व्यक्ती यांच्यातील अलीकडे झालेल्या बैठकीमुळे महाराष्ट्राच्या राजकीय पुनर्मिलनाबद्दल चर्चा वाढत असतानाच ही घडामोड समोर आली आहे. अशाच नवनवीन व ताज्या बातम्या पाहण्यासाठी आपल्या पेजला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.